नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत. TCS कंपनी जी आहे, फेमस कंपनी, चांगली कंपनी आहे. पुण्यामध्ये तर मोठं ऑफिस आहे. भारतामध्ये सॉफ्टवेअर कंपनीमध्ये तिचं अग्रगण्य नाव आहे. त्यांची नाशिकच्या शाखेमध्ये धर्मांतरण मुद्द्यावरून जे लोक पकडले गेले, तर त्याच्यामधले निदा खान म्हणून जी प्रमुख होती, की जिने धर्मांतर करण्याबद्दल महिलांना मार्गदर्शन केलं किंवा भाग पाडलं, तर ती फरार होती 1.5 महिन्यापासून. तिला परवा औरंगाबादमध्ये अटक करण्यात आली. पण ती सापडली कुठं? तर MIN जो पक्ष आहे असदुद्दीन ओवैसींचा, त्यांचा एक नगरसेवक आहे मतीन पटेल, त्याच्या जागेमध्ये सापडली. त्यांनी तो फ्लॅट जागा आहे ती निदा खानला दिली होती. ती आपली औशी आई बहीण बरोबर राहत होती. MIM पक्षाचा मुस्लिमांचा पक्ष मान्य आहे. असदुद्दीन ओवैसी चांगला माणूस आहे असं माझं मत आहे, कारण ते भारत प्रेमी आहेत. म्हणजे मुसलमानांचं हित पाहतात, पण भारताच्या विरोधात कधी बोलत नाहीत. राहुल गांधींसारखं त्यांचे नेचर नाही की भारताच्या विरोधात. ते तिथं परवा मोदींनी जे सिंदूर ऑपरेशन सिंदूरबद्दल लोक पाठवले ते सगळ्या देशामध्ये, त्याच्या एका कमिटीमध्ये ते होते आणि त्यांनी भारताची बाजू चांगली बाजून लावली. त्याच्यामुळे असदुद्दीन ओवैसीबद्दल माझं मत चांगला आहे की ठीक आहे, तो मुस्लिमांची बाजू घडतो, तो त्यांचा जातीचा प्रश्न आहे, मांडाव. हिंदूंनी हिंदूंचा मांडाव, मुसलमान. पण भारत द्वेष करू नये. पण त्यांच्या ज्या पक्षाचा जो आमदार होता, ती माणसं मात्र या पात्रतेला उतरत नाहीत. त्यांनी निदा खानला लपायला मदत केली. म्हणजे काय केलं? तर एक तर गुन्हा केला की सरकार एका स्त्रीला शोधत असताना तुम्ही तिला लपून ठेवता, म्हणजे तुम्ही न्यायालयाचा अपमान केला, कायद्याचा अपमान केला. त्याच्यामुळे त्याच्यावर एक खटलं भरलेलं आहे. आता त्या निदा खानला अटक केल्यानंतर तिची चौकशी चालू आहे. तर त्याच्यामध्ये खूप धक्कादायक गोष्टी बाहेर येतात की तिला पाकिस्तानमधून पैसे येत होते, की हिंदूंच्याच मुलींना पाठवायचं, हिंदूंच्या मुलींचं धर्मांतर करून काढायचं, मुसलमान मुलांशी संपर्क साधून द्यायचा. आता ही जुनी बातमी आहे. मशिदीमध्ये, अनेक मशिदींमध्ये बोर्ड लावलेले आहेत की तुम्ही हिंदूंच्या मुलींना पाठवा, आम्ही तुम्हाला पैसे देऊ. ब्राह्मणाची पोरीला पाठवलं 10 लाख, मागासवर्गीय पोरीला पाठवलं 7 लाख, मारवाडीच्या पोरीला पाठवलं 7.5 लाख. असे ना, मी आपला अंदाज सांगितलं ते की असे काहीतरी बोर्ड तिथं लावले आहेत. त्याच्यामुळे त्या पोरांना एकच आता पैसे कमवायचं काय, तर हिंदूच्या पोरींना पाठवायचं. पण काय तर वयात मुलगी यायला लागली की तिला आपल्याकडं पाहून कोणीतरी खुश होतं, आपल्याकडं कोणीतरी हसतंय, आपल्यासाठी चळमळतंय, ही भावना तिला खुश करते. आणि मग चांगल्या चांगल्या पोरीसुद्धा त्या मुस्लिम तरुणांच्या प्रयत्नात, त्याला लव जिहाद आपण म्हणतो, आणि मग ते त्यांना मशिदीमध्ये पैसे मिळतात. तर हा प्रकार कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सुद्धा सुरू झाला. म्हणजे त्याचा परिणाम काय होईल हे या लोकांना समजलं नाही. की आज काय झालंय की सगळीकडं ही बातमी पसरली गेलेली आहे की कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये मुसलमानांनी धर्मांतराचा प्रयत्न केला. मग मला सांगा, आता TCS कंपनीमध्ये पुन्हा भरती चालू झाली, तर मुस्लिम तरुणांना घेतील का? तुम्ही तुमच्या या वागण्याने अख्ख्या मुस्लिम समाजाचं नुकसान करून टाकलं. समजा घेतलं तर तुम्हाला अधिकार पोस्टवर देतील का? HR पोस्टवर ठेवतील का? तुम्हाला काय यायचं, साधा इंजिनियर म्हणून ये. शक्यतो घेणारच नाहीत. पण घेतलं तर या प्रकारे की बा यांच्या हातात अधिकार काय देऊ नका. पुढच्या स्टेज मागचा शहाणा, त्यामुळे इतर कंपन्या शहाण्या झाल्या. तोंडी लेखी काही सांगणार नाही, पण आपल्या याच्याला सांगून ठेवते, मुसलमान पोरी घेऊ नका, मुसलमान पोरी घेऊ नका. हा जो प्रकार घडणार आहे, याला जबाबदार ही निदा खान आणि तिचे सहकारी आहेत. मुस्लिम समाज मूळचा हिंदूच आहे.
त्या काळात औरंगजेबाच्या काळात किंवा दडपशाहीमुळं त्यांना धमक्या दिल्यामुळं जीवाची भीती आहे त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असेल, म्हणून ते वाईट झालेत असं नाही आहे ना. मुस्लिम वाईट झाले असं अजिबात नाही आहे. पण त्यातल्या काही लोकांना हे जे पैसे मिळतात त्या पैशाच्या लालचीपोटी त्यांनी जो धर्मांतरणाचा प्रकार घडवला, लव जिहादचा प्रकार घडवला, त्याच्यामुळं मुस्लिम समाज बदनाम झालेला आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या नोकऱ्या आता धोक्यात आलेल्या. शक्य होईल तेवढे मुस्लिम काढून टाकले जातील, हे नवीन जागा भरतीमध्ये मुस्लिमांना घेतलं जाणार नाही, हे उघड आहे ना. तुम्ही सांगा, तुमच्याकडे आता जागा भरायच्या, तुम्ही घेणार का? की तुमच्या मनामध्ये येणार आहे असं घडलं परत आपल्याकडं नको काढा. हा जो प्रकार घडतो ना, की एक माणूस चूक करतो आणि त्याची शिक्षा 1000 जणांना होते, तो प्रकार आपल्याला यापेक्षा पाहायला. पण मला एक समजून तुम्हाला जे सांगायचं होतं की धर्मांतरणासाठी, लव जिहादसाठी, लँड जिहादसाठी पैसा परदेशातून येतो. हे भारताचेच मित्र आहेत. भारत आमचा मित्र आहे असे म्हणणारे हे मुस्लिम राष्ट्र आहेत. मोदी इज माय फ्रेंड म्हणणारं अमेरिका आहे. आपल्याबरोबर व्यापारी करार करणारे युरोपियन कंट्रीज आहेत की ज्यांना भारताची प्रगती सहन होत नाही. असे देश आपल्या भारतामध्ये अनागोंदी पसरवण्यासाठी पैसा पुरवत असतात. म्हणून भारताने खूप जागृत राहिलं. आपल्याला विरोध तर करता येत नाही, आपल्याला व्यवहार करायचा, जगात राहायचं, तर आपल्याला त्यांच्याशी संबंध ठेवावेच लागते. पण आपल्याला अलर्टसुद्धा राहावं लागेल. त्याच्यामुळं मुस्लिम बांधवांना माझं तुम्हाला विनंती आहे की तुम्ही थुका लावणं, लव जिहाद प्रकरण करणं, लवलँड यांनी तुमच्या पुढच्या पिढीच्या संधी तुम्ही घालून टाकतात. तुम्हाला असं वाटतं मी काहीतरी धर्माचं काम केलं, कुठं दिलेलं आहे असं धर्मात, नाही का? तर त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या पिढीवर, पुढच्या पिढीवर अन्याय करत आहात, त्यांना बदनाम करून टाकत आहात. त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की भारत देशाचे एकनिष्ठ राहा, हिंदू समाजाबरोबर मैत्रीच्या नात्याने राहा, त्याच्यामध्ये कोणताही भेदभाव करू नका. त्यांनी होणारं हिंदू बहुसंख्य आहे, त्यांनी उद्या तुमच्यावर बहिष्कार टाकला तर तुमचं जगणं मुश्किल होईल. तुमचे व्यापार चालतात, तुमच्याकडे भाजी विकायला, तुमच्याकडे फळं विकायला बसतात, कोण घेतं जास्त? हिंदूच घेतात. का तुम्ही फक्त मुस्लिमांना विकून पोट भरू शकता? नाही भरू शकत ना. त्याच्यामुळे जर प्रत्येक हिंदूंनी बंद करायला सुरुवात केली तर तो प्रॉब्लेम येणार. त्याच्यामुळे भारतामध्ये असं धर्मातलं वातावरण खराब होऊ नये अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. या निदा खानकडून बारकाईने चौकशी केल्यानंतर जे प्रकरण भयानक बाहेर येणार आहे त्याची सगळ्यांनी मनाची तयारी ठेवली पाहिजे की कोण आपल्या जीवावर उठलेलं आहे, कोण भारताचा शत्रू मनापासूनचा आहे. की सौदी अरेबियातून पैसा येतो धर्मांतरण, सौदी अरेबिया आपले शत्रू आहे का? नाही. आपण पेट्रोल घेतो, डिझेल घेतो, मैत्रीचे संबंध आहे. पण ते धर्माची कट्टरतेसाठी पैसा पुरवतात. तो आपल्या भारतीय मुस्लिमांनी घ्यावा का? कारण तुमची पिढी सौदी अरेबियात जाऊन राहणार नाही. मग तुम्ही त्यांचा पैसा घेऊन पुढच्या पिढीवर अन्याय करू नका. एकदा उघडकीला आलं की हे मुसलमान असं करतात की पुढच्या पिढीला कोणी नोकऱ्या देत नाही, कोणी त्यांच्याकडून व्यवसाय त्यांच्यावर करत नाही आणि मग प्रॉब्लेम पुढं वाढत जातील. तर त्याच्यामुळं निदा खानला अटक केली तर तिला जे आसरा देणारं मतीन पटेल होतं त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे. त्या धर्मांतरामध्ये ज्यांनी पैसे खाल्ले, ज्यांनी मदत केली त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि धर्मातलं, हिंदू मुस्लिमातलं वातावरण खराब होता कामा नाही. जे खूप चांगले मुसलमान, आता माझे खूप चांगले मित्र मुसलमान आहेत की जे मला सकाळी गुड मॉर्निंगमध्ये माझ्या गणपतीचा फोटो टाकतात, दिवाळीला शुभेच्छा देतात. ते सांगतात की आम्ही मुस्लिम आहोत पण आमचे संस्कार तर हिंदूंचेच झालेले आहेत. आम्ही आजूबाजू पाहतो, आमचे पोरं म्हणतात गणपती वाचवायचा, आम्ही गणपतीला जातो. माझ्याबरोबर एक मित्र तो नगरला होता, माळीवाड्यातल्या गणपतीला तो रोज दर्शनाला यायचा. ऑफिस सुटलं की जाता गणपती दर्शन घेऊन तो पुढे जायचा. तो म्हणलं काय सगळे देव आहे का? आणि खरं आहे ना,
मी मशिदीत गेलो आणि माझ्याच दत्ताचं नाव गणपतीचं नाव घेतलं, हात जोडले, ते अल्लाला पण पोचतील, गणपतीला पोचतील. मुसलमान गणपती समोर आला आणि अल्लाचं नाव घेतलं तरी तो अल्लालाच पोचणार. त्याच्यात देव सगळे एकच आहेत. माणसाने देव निर्माण केलेले. माणूस जन्माला आला तेव्हा कोणताही धर्म नव्हता आणि कोणताही देव नव्हता. हे सगळे माणसाने तयार केलेले आहेत. त्याच्यामुळं प्रत्येकाने आपल्या देशाला प्रामाणिक राहावं एवढीच माझी इच्छा. देशाचं नुकसान होणार नाही, धर्मात वातावरण खराब होणार नाही, याची काळजी दोन्ही धर्मांनी घेतली पाहिजे. नाही तर काही काळाने देशातलं वातावरण अतिशय खराब होईल, पुन्हा धर्मयुद्ध सुरू होईल आणि मग त्याच्यामध्ये नाहक गरीब माणूस बळी जातो आणि हे पैसे खाणारे लोक सुटून जातात. तर तुमचं मत काय आहे तुम्ही अवश्य मांडा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.